आता इतर घडामोडींकडे वळूया। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा दिलाय। सरकार उलट की मुंबईला जायचं असं मनोज जरांगेंनी सांगितलंय। आज डिस्चार्ज नंतर मनोज जरांगे अंतरवालीत आले। सरकार उलटलं की आपण यांना उलटवणार आणि यांचे 288 पाडणार असा इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे। सरकार उलटलं की आपण उलटणार, 288 यांचे पाडणार असे इशारेच जरांगे देत आहेत आणि पुन्हा मुंबईला जाण्यासंदर्भात सुतोवाच त्यांनी केलेला आहे। माझा तुम्हाला शब्द आहे, सगळ्यांनी 6 जुलै पासून ते 13 जुलै पर्यंतचा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातील, तिसरा टप्पा खानदेश उत्तर महाराष्ट्रातील, चौथा टप्पा मुंबई ते, पाचवा कोकणातील। आपले सगळे टप्पे होणार आहेत। एकजुटीनं मराठ्यांना हात जोडून सांगतो, एकजुटीनं पुन्हा लेकराच्या बाजूने उभा राहा। लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊ, गुलाल टाकायचा, मजा टाकायचा। आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्कटून आणायची। त्यांना बोलू द्या काय बोलायचं, आपण नाही उत्तर द्यायचं। त्याचं कारण लगेच सांगतो। ह्यो आला येवल्यावर नाशिकहून, आपण शेवटी शिवभाऊ आहे। ह्यो दंगल घडून मारामाऱ्या लावून भांडणं लावून निघून जाईल। शेवटी वाटोळं होणार आहे गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं। ह्यो सापडणार सुद्धा नाही फिरून। आता येवल्यावल्या सांगतो, भाऊ छगन भाऊ, तो असा इंगा जेरी तू आमच्यात काढी लावतो होय। मी तो ह्या लय पुढचा आहे। तू बळत म्हातारा झाला, रक्त जळलं तो अंगातलं म्हणून। बेट्या तो जर टांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे भांडणं लावतो। ओबीसी मराठ्यात, गोरगरीब धनगर बांधवात आमच्यात भांडणं लावतो, निघून जातो। तू किती डाव टाकले, मी नाही यशस्वी होणार। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, हाकेंना इशारा, त्याच्यानंतर छगन भुजबळांसंदर्भातलं आजचं वक्तव्य, मुंबईला धडकणार हा इशारा, नेमकं या सगळ्यावरनं काय करायचंय, नेमकं काय जरांगे पाटील करू पाहतायत? बघा, जरांगे पाटील आज अंतरवाली सराटीमध्ये आले। त्यांना आपल्या गावामध्ये एकी असल्याचं दाखवायचं होतं त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं। महिला असतील, पुरुष असतील, अंतरवाली सराटीतील सगळे गावातली लोक त्यांच्या स्वागताला होते। त्यामुळं पाटलांचा आता या ठिकाणी आत्मविश्वास वाढलेला आहे। कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच घटना घडल्या, अंतरवाली सराटीमधून आंदोलन हटवण्याचा विषय असेल, त्यामुळं गावामध्ये वाद निर्माण झाला होते। मात्र आता त्या वादावर सगळी जी आहे आजच्या त्यांच्या आगमनामुळं गावातील एकी दाखवण्यात ते यशस्वी ठरलेले। दुसऱ्या बाजूने आता सरकारने जर धोका दिला तर आता एकदा आपण मुंबईला जाऊन आलो, पुन्हा मुंबईला चक्कर मारूया अशा पद्धतीचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे। त्यानंतर छगन भुजबळ हेच मराठा आणि ओबीसी मध्ये तरी निर्माण करतात। त्यांना मराठा ओबीसीच्या दंगली घडवायच्या आहेत, त्यामुळे मराठा समाजाने शांत राहावं असं आव्हान ते या ठिकाणी करतायत। एकंदरीत जवळपास अर्ध्याच्या वर भाषण त्यांचं छगन भुजबळांवरच जे आहे टीका करण्यामध्ये भाषण आताही सुरू आहे। बरोबर, धन्यवाद सिद्धार्थ तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। अंतरवाली सराटीत आले आणि